गगन बावड्याचा हा मुस्लिम मोहल्ला एका हिंदू मुलीच्या लग्नासाठी सजला आणि मशगूलही झाला। योग पण बघा, याच दिवशी राजर्षी शाहूंची जयंती आणि रमजानचाही मुहूर्त। पण हा सोहळा केवळ दोन जीवांना एकत्र करण्यापुरता मर्यादित राहिला नाही। लग्न बंधनाबरोबरच या सोहळ्यानं खूप काही बांधलं। हा सोहळा जागला इथल्या मातीशी। लग्न संस्कारांपलीकडे बरंच काही सांगू पाहणाऱ्या या सोहळ्याची पार्श्वभूमी सुरू झाली 2007 साली। मालन जेमतेम 5 ते 6 वर्षांची मुलगी। आई वडील, घर, कुटुंब असं काहीच नसल्यानं आसऱ्याच्या शोधात गगन बावड्याच्या किरवे गावात पोहोचली। मालन ही कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका वडणगे या गावची मालन। ती किरवे या गावामध्ये एका बनसोड्याच्या आमच्या मातंग समाजाच्या, मागासवर्गीय समाजाच्या घरात येऊन राहिली। त्यांनीही बिचारीने आधार दिला। त्यानंतर त्याच लोकांनी म्हणजे इलाई अत्तार असतील आणि गुलाब बनसोडे म्हणून आहे, त्यांनी ती माझ्याकडे आणून सोडली आणि आणून सोडल्यानंतर अगदी मालन मला माहित झालं। याच दरम्यान व्यवसाय आणि समाजकारणातून बंकट उर्फ सलाउद्दीन थोडगे हे नाव मुसलमान वाडीत चर्चेत होतं। कुणाच्याही हाकेला धावणारा सलाउद्दीन या पोरीला अंतर देणार नाही या आशेनं काही लोकांनी मालनला सलाउद्दीनकडे नेलं। मुस्लिम धर्माच्या सलाउद्दीनचं समाजकारण प्रचारकही नव्हतं। नाना धर्म आणि नानाविध जातीत वाढलेल्या सलाउद्दीन मातीशी आणि त्याच्या माणसांशी इमानी होता। म्हणूनच मालनला त्यानं शाळेत दाखल करत वसतिगृहाचीही सोय केली। आणि मग मालनला मी विचारलं, बाळ तुला शाळा शिकायचं आहे काय? तर मालन म्हणली मला शाळा शिकायचं। मग त्यानंतर मी कस्तुरबा गांधी विद्यालयात शाळेत मालनला घेऊन गेलो। त्या ठिकाणी मालनला शिक्षकांना विनंती करून मालनला त्या ठिकाणी आम्ही प्रवेश घेतला आणि प्रवेश घेतल्यानंतर मालन अगदी त्या ठिकाणी शिकायला लागली। पण मालनचं कन्यादान सलाउद्दीनच्याच हातून व्हावं जणू हा परिस्थितीचाच हेका होता। दिवाळीच्या सुट्टीत अख्खं हॉस्टेल रिकामं झालं। मालनच्या मैत्रिणी आपापल्या घरी गेल्या, पण हक्काचं घर नसल्यानं मालन कुठं जाणार? त्यातच हॉस्टेलच्या बाईंचा सलाउद्दीनला फोन आला। जगात मला देवानं कुणीच दिलं नाही, तेव्हा मी कुणाला दोष देऊ? म्हणून मी म्हटलं आता माझं नशिबातच नसेल त्याला, आता मी काय दोष देऊ? तिला काय करणार आहे? म्हटलं राहून दे। मग नंतर मॅडम म्हणल्या, अगं पुरे तू कशाला रडतेस? म्हणले तुझं कोण नाही तर मी आहे। मॅडमने आपल्या पोटाशी लावून त्याने काय नको काय पाहिजे ते नावं केलं। मला तर सुट्टी दिवशी त्यांना घरला नेतो, नवीन होतो मी। मग मॅडमने पप्पासनी फोन केला की साहेब तुम्ही आणलेली मुलगी म्हणजे कसं करायची? सुट्टीला घर नाही म्हणली, सुट्टी पडली। तिला म्हणलं राहायला कुठं जाणार? पप्पाने सांगितलं माझ्या घरात आणून सोडा। ते म्हणले घरात आणून सोडा, म्हणले मी घरात तिला ठेवतो। पप्पाने मग घरात आणून सोडल्यावर त्यांच्या घरात राहिलो। त्यांचंच घर माझंच घर झालं। मालन शाळेतून सलाउद्दीनच्या घरात परतली ती थेट माहेरचा उंबरा ओलांडण्यासाठीच। वय झालं, मालनचं लग्न ठरलं आणि मुसलमान वाडीत लग्नाची धांदल उडाली। एकीकडे रमजानचे रोजे सुरू असताना मालन हळदीनं पिवळी झाली। मालन जाते तुमच्या घरात आता काय आता वाईट वाटते आम्हाला, काय करूया? आता चौथी मुलगी आमची म्हणून आम्ही सांभाळ केला तिला। 3 नंबरची 2 नंबरची मुलगी आमची जाती मोठी। आता तर वाईट लागणार आम्हाला, मुलगीच आहे ती आमची आणि शेवटपर्यंत आम्ही मुलगी म्हणून तिला आम्ही मायाही देणार, मरुस तर आम्ही तिला असंच आम्ही आमच्या मुलीवानी तिला सांभाळणार। कष्ट काय वडाचा मांडवाच्या जीवावरच आम्ही, दुसरं काय नाही आमचा व्यवसाय। मांडवाच्या जीवावरच आम्ही सगळं मुलांचा सांभाळ केलेला आहे। ही चौथी म्हणून आम्ही आणि कितीतरी आली तर आम्ही पाठीमाग सरणार नाही। सख्खे बक्षीस जास्त मायावर हीच माझी भाव आणि आयुष्यभर ही मरुतपर्यंत हीच राहणार आहेत। एवढं माया केली की यांची खुद ती माझे सख्खे भाव पण एवढे माया करणार नाहीत, एवढं बोलणार नाहीत की एवढं आपल्याला जर नसलं तर मला म्हणते मला नसून जे करत तिला दे असं म्हणते ते पोरं। पोटच्या पोरीही हल्ली जड होतात।
त्यात सलाउद्दीनच्या रक्ताच्या 4 पोरी. मात्र मालनला वाढवताना न रक्ताचं नातं आडवं आलं न धर्माच्या भिंती. आज मालनचं कन्यादान आम्ही केलंय. मुस्लिम कुटुंबानं हे कन्यादान केलंय आणि हिंदू समाजातील, मराठा समाजातील खाडे कुटुंबीय ते देखील शाहूंच्या विचारांचे खरे पाईक आहेत. असं मला वाटते की त्यांनी कोणताही इतिहासाची चौकशी न करता, खोलात न जाता मोठ्या मनानं त्यांनी आमच्या मालनचा स्वीकार केलेला आहे. मंडळी, शतकानुशतकं लोटल्यानंतरही महात्मे जगतात ती अशीच. त्यांचं कार्य कधी सलाउद्दीनच्या नावाचा मुसलमान जागं ठेवतो तर कधी अजून कुणी. केवळ चळवळी आणि चर्चासत्रांनी विस्कटलेली घडी सांधता येत नाही. त्यासाठी मातीचा मळवट आधी माथी लावावाच लागतो, ज्यात धर्माच्या धुळवडीपेक्षा माणुसकीचाच रंग अधिक गडद असतो. अजय सोनावणेसह रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर.